साली बनी ते कुकडे गेले काय माहीत, साली बंद गाव झांबवलं. कुकडे गाव पुंजून राहिले काय माहीत लेकाची. रात्री बेरात्री मोकाट्यासारखी फिरत राहायचं काय गरज आहे रे? ते टोनग घराची काही गरज नाही ना. काय निंबून फिंबून भरायला लागते, गल्ल्या भरायला लागतात, मोठं कुकून मुकून हयद मयत टाकते रस्त्यामोंदी. लेकाची रात्री अंग धुते ती तब्ये करते. साली कर्नाटकीय बायको आहे जी माई. अरे पण हे असं कर्नाटकी धंदे करून बी आपण काही पुढे नाही जाऊन राहिलो ना. पण इले अक्कल नाही, समजत नाही ना. रात्रीच रांग धुते, कपडे बदलते, जाते गावामध्ये फिरत मोकाट्यासारखी. निंबून ते काय मिरच्यान कुकून मुकू घेऊन चालली ते निंब फेकत गावात साऱ्या. तिला तरी 100 खेप सांगितलं मी असे धंदे करू नको, कर्नाटकी धंदे. आज येऊ दे फक्त तिला घरी कमलेले, मग सांगतो तिला काय येतं. सायाची पण इथं लुच्ची बोगस झाली साली हे हरामखोर. पोराले एकट्याले सोडून मले सोडून गावात फिरते ते मोकाटी. मला म्हणते असे धंदे केले की आपल्याजवळ संपत्ती प्रॉपर्टी समृद्धी लाभीन म्हणते. तिला अक्कल नाही, अंधश्रद्धा आहे ती. निंबू हरल्यानं ते कुकू फेकल्यानं अक्षिदा फेकल्यानं काही होत नसते काही. त्याच्यासाठी काम करायला लागते खस्स खस्स. पण हे बी नकली आहे माही बायको. आज इले रट्टेच मारतो मी आता. येऊ दे आता, बस झालं हिचे नाटकं आता. मा मस्त कसं टाकलंच ना आता. लय गरम व्हायला मा मस्त. ह्याची रातभराची झप नाही एकत. आणि हे गेली कुकडे कारोड कुकडे बायको सडेल तोंडी. थांबतो आज तुझ्या कार्यक्रमच आहे. आपली व्यवस्था कशी आहे, टाप आहे की नाही? चल लवकर आपला कार्यक्रम झटकनी पटकनी आटपून घेऊ. कसं तुला जा लागते ना. कसं रात निघून गेली, सकाळी जर गेली अजून ते डेण्या कल्ला करीन. नाही मला तर कसं रातभर तुझ्या जर आवडते. हो बापा व्यवस्थेने काही पाहा लागते काय? व्यवस्था तर एकच नंबर आहे ना. मला पटलं तुमचं काम. तुमचं कसं तळक फळक असते, चांगलं काम असते. पण कसं आता तुम्ही पैसे किती देऊन राहिले मग मला? पैसे? अरे बापा इले पैसे पाहिजेत का? बरं कमला काही विषय आहे का पैसे यायचा? तू सांग ना फक्त, तुला शब्द का तेवढे पैसे नाही दिले तर मग म्हणतो मी कोण दिला सांगतो. का किती पाहिजे तुले? 10,000 पाहिजे होते मला. जास्त नाही मागत मी, 10,000 पाहिजे. पण कसं 10,000 किती दिवस येत जाशील की नाही? पण मग तू पैसे तर देतो मी कसं, पण तुला रोज या लागेल बुवा. मग कसं नाही तर मग कसं 10,000 घेशील आणि मग कसं महिनाभर कोळला ठेवशील मला? तसं नाही विषय. बोललो ते पुरलं. बरं मी पैसे मागले तर आणले तुम्ही ना गोष्ट त्याच्यात. मग 10,000 किती दिवस? एवढी परिस्थिती पाहता का माहिती तुम्ही? मी तशी आहो काय? काही बोलून राहिले बापा? विषय तसा नाही, पण कसं असं आता विचारायला लागते बुवा. तर मग तू कशी म्हणशील उद्या जर तुझ्या घरी आलो म्हणजे पाय आला द्या अजून 5,000 असं नाही झालं पाहिजे ना, म्हणून त्या विषय आहे. आणली ना, आणली पैशावर गोष्ट. मला काम आहे, पण मला काम आहे हे तर तुम्हाला माहित आहे की नाही? की मी किती अडचण मध्ये आहे. आता माझी अडचण तुम्ही नाही दूर करसान तर कोण करीन? माय हाय कोण आता या गावात तुमच्याशिवाय? तुझ्या कामावर कोण घे बरं, पण दिले झटकन चाल बरं ये बरं लवकर पटकन झटकन. टाइमपास करायला पुरत नाही, अजून काही भोर होऊन जाईल. फायचा आफत फालतू घेणं देणं. चाल लवकर कमला ये ना लवकर पटकनी. माझ्या राहिले नाही जाऊन राहिला आता. पप्पी घेऊ का कमला तुझी पप्पी? छत्रा जोडाला तरी म्हणते पप्पी घेऊच काय? हो ना बापा घ्या. आता तुमची एवढी इच्छाच म्हणून राहिली तर घ्या ना बापा. कोण मना केलं तुम्हाला? घ्या. लवकर चाल, लवकर सुरू करून देऊ. नाही तर मग कसं अजून रात निघून जाईल. फालतू अजून घर आपत घेणं देणं. जे आलं ते होणार नाही. गप्पा गप्पा चाललं जाईल. चाल लवकर पटकनी झटकनी. तुम्हीच तर टाइमपास करून राहिले बापा. तुम्ही गप्पा करून राहिले, मला म्हणता की गप्पा करून राहिले. कर सुरू चला. तुला आवडतं मला, खरं सांगतो मी लय आवडतो. तू दिसली नाही मला लय आनंदच होते ना, लय मजा वाटते. पण तुला वाटते की नाही मजा? मजा वाटते की तुला? तुमचं तसं नाही, मला मजा वाटते. नाही तर काय तर तुमच्याशिवाय आहेच कोण मला खुश करणार? तुम्ही आहे तर बापा मी या. मला चांगलं वाटते ना, चांगलं वाटते मला बी. कमले मी तुझ्यासाठी किती दिवसाचा झुरून राहिलो. असा झुरणी लागल तर मी भाकर ना खो. हो 6 महिने झाले. मला तुला आवडली होती ना. आज तू महात्मा तृप्त झाला. तू यायला आलो तर. हो तुला चांगली आहेस ना, खूप मस्त असतो. आता काय सांगू अंदरच्या भावना तुले लई ना. महात्मा तृप्त झाला तुला.
कमले थंडी गार झाली हो, आता थंडी गार झाली हो बापा. काय कमले काय सांगू तुले. झालं ना, मन भरलं ना तुमचं. आता मला जावं लागते ना पटकनी, रात निघून जाईन बापा. थांब ना हो, थांब ना, अजून जोर येऊ दे मला थोडासा. एकदा फक्त एकदा कमले. थोड्या वेळात अजून एकदा करू आपण, मग चालली जायला नसतं मग. अयो बापा, ते नाही जमे बापा. अटीच का रात गमावता का? मला ते बुट बापा पिसाल्यावानी पायात शिन, मी नशीन दिसली तर उठला शिन ते रात्री बुटात. नाही बापा, मला जाऊ द्या आता. तुमचं मन भरलं ना, केलं ना मी ना तुम्हाला खुश. थांब ना, थांब ना, थांब ना. डबल एकदा फक्त एकदा, मग चालली जायला लागलं. तुम्ही म्हणत नाही तुले. काय बापा, तुमचं एकदा काही संपीन नाही बापा. मी चालली आता. आता माझं पुरा कावरेला माय बाई. जसं काही कुठून सुटून आला बापा भिळ्या. एवढं तापलं परिठाणात. पैसे मस्त केलं ना बापा. दुखून राहिलं सगळं. किती जोर आहे काय सांगा बापा या डंगराचे. एवढं याच्यात त्याचं मन नाही भरलं. डबल थांब म्हणे बापा, का मला मारून टाकतं बापा. काय जायचं घरी लायकीचं ठेवतं की नाही मला. बापा येतं. जाऊ दे गेली तर आता जमतही नव्हतं पहिल्यासारखं. पण उद्या परत. पैसा किती खर्च होणं, पण लय मजा येते. पण कमली बरोबर लय मजा येते रे बाबा. हो, माणूस तृप्त होते माणसाचा. सकाळची 4 वाजले ना आता येऊन राहिली औदसा खाणीची. आली गाव गुंजून. सांगा लाज वाटते गेले बेश्रमले. बंद रातभर गाव फिरते आणि 4 वाजता घरी येते. कंदिलानं सगळं मोकळं केलं. अंग दुखून राहिलं बाबा. कसंच काय करू आता. मायो, हे दलिंदर तर जागीच आहे बाबा. काय माहीत वाट पाहून राहिलं वाटते हे. काय करते काय नाही आता मला. मग तू ये ना गाव पुंजे ये. सकाळी 4 वाजले आता तिले जेवायला घरी ये आता. मोकाट फिरली गावामध्ये आदलं. काय तर निंबन कुकून हयत घेऊन जाते ते गावामध्ये. ये तू ये फक्त. आज काढतोच ती येते. आली का गाव गुंजून. अक्कलच नाही ना तुले. कुकडे गेलती तू. मोकाटे कुकडे गेलती. कुकडे गेलती तू. माय कमले कसं माय बाई. आता येता बरोबर ओळखला बाबा. आता काय करते काय नाही बाबा. आता ते तुम्हाला सांगा लागते का. तुम्हाला तर माहितच आहे की नाही मी कशासाठी जात असतो रात्री. तर आता सांगायची काही गरज आहे काय. एवढे काऊन मावर तपून राहिले तुम्ही. मी म्हणतो तुला काय गरज आहे ते धंदे करायची. तुला कोणी सांगितले तरी कामचोर धंदे करायची काही गरज नाही ना आपल्याला. अगोपणा करू नाही. लाईन लेकरू घरी झपेला, नवरा झपेला आणि तू चालली मोकाड्यासारखी गावामध्ये. काही लाज वाटते हो तुले. तुम्ही एवढं बोलू नका ना. शांत राहा ना बापा. मी सगळं बरोबर करतो ना. मी कायसाठी गेलती तुम्हाला माहित आहे. अमावस्या होती ना आजची. मग कसं अमावस्याला मी जातच असते तुम्हाला माहितच आहे. तसं केल्यानं सुख समृद्धी लाभते, पैसा येते, संपत्ती येते. तुम्हाला समजत नाही का तेवढं. किती खेप सांगू मी. अमावस्याला गाव पुंजलं की नाही सगळ्या गोष्टी बरोबर होत असतात. म्हणून मी कसं गावात जात असतो. 4 कुकडे पुंजत असतो. माशा रे गाव पुंजलं की नाही सारा पद्धतशीर होत असते. सायाचे काय डोकं आहे की नाही तुले काही. पुंजून काही नसते हो. ते निंबून कुकू टाकून काही होत असते का. त्यासाठी मनगडा जावं लागते, काम करावं लागते खस्स तर तो पैसा येते. त्याच्यानं काही नाही. तुला काय सांगू रे बापा. आता एका रात्रीचे 10,000 रुपये आणले ना मी ना झटकीपट. माझं काम मला करू देत जा बा. आणि तुमचं काम तुम्ही करत जा. मी बोलतो का तुमच्या कामात काही. मग तुम्ही बोलत नका जात जाऊ ना. मला माया करू देत जा जे काय आहे ते. काय म्हणणं आहे ते रिकामी धंद्यात. आपलं पोरग नवरा घरी झपेला आणि तू इकडे मोकाड्यासारखी फिरतो. एखाद्या हप्ती जर गावामध्ये पाहिलं कोणा तर रट्टे खातील ना. ते पाहिजे मला खा लागतील. पहिलेच तर शनी लागेला मोठा माग. पैसा आदला नाही. कोर्टात केस करून बसलो. सारं टेन्शन आहे लोकशाली. आणि तू शिरी कामी धंदे कर. रात्री दांग दोन ते निंब घेणं, कुकू घेणं, ते काय तांदूळ घेणं फेकणं गावामध्ये बावले कामं. मी काही बी करीन. तुम्ही बोलत नाही ना मामदात. सांगून राहिले मी तोंडावर बोट आणि हाताची घडी. अजिबात तुम्ही ना माझ्याकडे इंटरफेअर करायचं नाही. 2 टाइमचं तुम्हाला खायला भेटून राहिलं ना मग चुपचाप राहा. मी आणून राहिली ना, खाऊ घालून राहिली ना तुम्हाला. मग टेन्शन नका घेऊ तुम्ही. आणि मला टेन्शन नका देऊ बा. अजिबात मला काही म्हणायचं नाही आणि बोलायचं नाही. बोलले तर विचार पाहिजे आता. काही नाही तुले काय बोलणार आहे बापा. काही बोलत नाही. टाक चहा पेतो. चाय टाकतो बापा. फक्त शिल्लक नका बोलू. काही नाही काही बोलत नाही. जाऊ दे बाबा काय बोलत आता. असं तिच्या जीवावर घर चालू आहे. काय करशील माहित बाबा. बुड्याचा मेळ आला की काय कोण करायला आला. एक तर 25,000 घेतले मी याच्याजवळून. काय मागेला काय माहित वापस.
मोठ्या तातडीने सकाळी झाला मा घरी तर फोन येईल का सकाळीच केला विचारा काय म्हणतं काय माहिती दादा द्या लागतात का 25,000 वापस यायले. काय बुडे बा आला की नाही मेळ तुमचा जमलं पद्धतशीर आला ना. पप्पा शिवल्याल काय सांगू तुले असा मेळ आला गड्यान अशी मजा आली काय सांगा तुले. काय सांगू तुले आता गड्या सांगायला शब्द नाहीत माझोय असा मेळ आला. कोण दिले तर खुश आहे रे बाप्पा. चला आता चांगला घेतोय निचिडून चांगला पुरा गायच काढतो ना याचा. म्हणजे आता दुपती म्हैस आहे आपल्याला कसं आठवणी द्यायला लागणार रोजचे 25 10,000 वसूल करायला लागतील आपल्याला. पहा बरं कुठे बा आणला की तुमचा मेळ खुश झाली की तुम्ही तुमचा आत्मा तृप्त झाला. शिवलाल म्हणतात मले कशी बुटी शिशीत उतरवली आली की नाही बुटी तुमच्याजवळ आली की नाही जमली की नाही शाळा. नगड्या शिवलाल तुझ्यासारखा माणूसच नाही रे बाबा कुणी का माईला इच्छा लय दिवसाची होती तिच्याजवळ जायची पण आता मेळ आणला का आत्मा तृप्त झाला ना रे माया. काय सांगू तुले लय क्लास आहे गड्या लयच म्हणजे आता काय सांगू तुले बोलायला शब्द नाहीत माझं. बाबा बुढे बा आपण कसं जे बोलतो तेच करतो असतो बोले तसा चाले आपलं कामच तसं आहे. जे म्हटलं ते केलं की नाही आणला की नाही मेळ. हो गड्या शिवलाल तू होता म्हणून मेळ आला रे भाऊ इच्छा पुरी झाली गड्या. बाबा मग काय मग खोपडीत तटीस ना पालातच शाळा फिरवली का मग पालातच. अरे बा त्या पालातच फला शाळा जमते का बाबा. तो डॅने रातभर खाकूक करते बापा उठला असता तर धुपूट पाडलं असतं त्यानं माय बेकार आहे तो डॅन्या. ती नाही रे बापा तटून तिला उचललं बापा आणि तिकडे नेलं दूर आणि तडसा शाळा जमवली मी त्या पालातन फालात कोण जमवते रे बाबा शाळा नाही रे बापा आता ते मार खायला जाईन होती. दुसरीकडे कुकडी शाळा जमवली तुम्ही ना. होतं एक ठिकाण माझं आता का ठिकाणी सांगू तुले का ते नाही सांगत हो आहे माझं एक ठिकाण. आणि कसं रातची लाईन लावलो बरं आपली हो रोज रात्री आता रोज पाहिजे आपल्याला लय मस्त आहे ते. अरे कुठे पाहते फुकटची थोडी गाडी आहे पैसे द्यायला लागतात नोटा मोजा लागतात फुकट नाही आहे ते. मी कुठे म्हणून राहिलो तुले फुकट पैसेच घे ना 5,000 रुपये देतो तुले एका रात्रीचे 5,000 तू नको टेन्शन घेऊन जरा पैसेही जा जेवढे म्हणशील तेवढे फक्त कसं ते आली पाहिजे. बरोबर बुढे बा बोलतो ना बुढी बरोबर तुम्ही संध्याकाळी कसं त्या पालावर चालले जाता तसं तुमची शाळा काय ते करता. का पागल झाला का त्या पालावर मी नाही जात डॅनियल शेखाला बाबू मा धुपूट पाडीन तो तिले पाठवत जाय तिकडे कोपऱ्या अरे म्हणा तिकडे गोदडीच्या मी बरोबर नाही तो तिले. बरं बुढे बा तुम्ही म्हणता त्या टिसा पाठवतो बुढीले काही टेन्शन न अजून तुम्ही बस बिंदास पाठवतो बुढीले. हो पाठवतो मग चाल बा मी कसं रातभर येता काय पा बुढी माई बायको कुरकुर करत येईन घरी कुकडे गेला हो या तुम्ही या हो ते संध्याकाळी कसं पैसे लाईन लागा फक्त हो लावतो पैसे लाईन टेन्शन नको चाल मग तुम्ही हो या हे मस्त मग हाती सापलेले आता सोन्याची कोंबडी जदलो गंडे देते तलं काढून घ्या माणसानं आपल्यालाच काय करायला लागते. बुढी तशीच बय केला आहे बुड्याचं गोड लागून राहिलं बुढीले बुढी का नाही म्हणते चलो कमली जाय आता तिला सांगा लागेल ना जा लागते म्हणा संध्याकाळी बी चलो बस आपली 5,000 होते ना. का रे खाल्ल्या त्या झांगू बुड्यावर केस केली म्हणतात. हो ना त्या माझ्याकडे बुड्डी ना त्या डॅन्यानं केस केली ना साले हरामखोर त्याच्याच खाल्लं बरं आदलं. आता कसं आता त्याला गुण सुचले सोडले काऊन नाही रे सायाचे तो डॅनी हाना लावत होता डॅनीची बायको ते कमली बी चांगली पातळ लागत होती चावड साली चांगली दाबून हाना लागत होती कशी केस करते कशी कोर्टात जाते समजलं असतं मग तिले. तिकच मारतीन गळ्यात सुधरत नाही ना बा ते कुत्र्याच्या पुढे कोळत हे कोळवते सारखं होतच नाही ना. निर्लज्जम सदा चुकी लोकात ते का सुधी आहे काय ते कमली सुधरते काय ते डोकरा याखानीची बुरी. ते तर आहेच म्हणा लयच माजर होत आहे ते बाई बेसरम तर पुरी आहे ना रे पुरी लाज जायला ते तिनं इकेलं जायचं कमला बुटीनं खायची जराशी लाज नाही वाटत. गुडघेल त्यासाठी मारायले पण काय करीन मारून रे मरेला मारून चालले नाही ते वापस काही भांडण नाही गेलं तसं कोर्टात काही हलकं भारी होत नाही केस कसं तारखा चालतात दुसरं काय होते सजा होती का माणसाला कोर्टात काही नाही होत वकील ठेवला चांगला की काय नाही होत. ते तर आहेच म्हणा पण कसं हे लग्न कार्य काही असलं की थोडं लफडे येतात लोक म्हणतात साले भानगोडे आहेत कोर्टा गाडी चालू आहे द्यायचं
असा विषय आहे ना तो. त्याच्या कसं झाबरूच लगन राहिलं ना बाकी त्याच्यामुळे. नाही तर काय किती केस असत ना माणसावर काय होते. आता कसं बा बदनामीत होतेच बा माणसं, आता त्यात काय. अरे पण या डॅने जो 6,000 रुपया नाही आहे याने केस केली. आता वकिलाले पैसे, भाड्या तोड्याला जाय आली, घरचा खर्च, हा याच्या जो रुपया नाही साहेब, याचो काय याचा पैसा येऊन कुठून राहिला कमलीचो आणि या डॅन्याचो. पाटील राजा तो पता नाही राजा आपल्याला, तो पता काढा लागते साहेब. हे कोण पुरवठा करून राहिलं पैशाचा हे पाहा लागते साला. हा हे मा डोक्यातही फिरून राहिलं, पण कसं काय करा कसं करा मला सुचून नाही राहिलं. आता तुले काय सांगा लागते कसा पत्ता काढायला लागते तो. अरे बापा रे, जोडी झाली शांताराम बिन सरपंच बी. अरे गळा बरा भेटला गळा कालू तू, तुला झांबलून राहिलो आम्ही. काय होतं बापा मला झांबलून राहिले तर. अरे काय अशी ते खबर काढ नव्हती आपल्याला. त्या डॅनी बुडाले कोण पैसा पुरून राहिलं बा केशीले, कमलीले कोण पैसा देऊन राहिलं, कोण तेवढे माजून राहिले, त्याचा पुरा कसं काला चिठ्ठा काढलाय. आता एका मिनिटाच्या अगोदर बोललो मी काला चिट्टा काढलाय. तुम्ही आणली भानगड माग काय भावा. जाऊ द्या नो काय ते दरवेळेस माझ माग फुसकुट आणता. गळ्या सांग आता काल्या तुला हे काम जमतात म्हणून तुला सांगून राहिलो. आणि चांगलं काम आणि वाईट थोडी आहे हे. आता कोण पैसा पुरून राहिला, कोण कसं बोकाडून राहिला आपल्या गात, तो त्याचा पता काढायला लागेल की नाही. आवरे काल्या चांगलं काम आहे का. खरंच ना, हे लावलं गा भांडणं कोण लावून राहिला गाव म्हणते समजते ना आपल्याला. आपणही सावध राहतो मग. तुले जमते म्हणून म्हणते कोणी बी. बरं काढतो बा पता, पण कसं मा नाव गाव कुठे आलं नाही पाहिजे बा. मागच्या वेळेस मी असाच पता काढला आणि तुम्ही कसं मा ढुंगणार रट्टे मारले त्या समोरच्यानं. मग तुम्ही आता निघून कसं आपत मा भोवती नाही आली पाहिजे. काल्या तू बिंदास राह ना गड्या, हे खबर फुटणार नाही याची गॅरंटी मी घेतो. तू काय भिवून राहायला, टेन्शन न घेऊ तू. मी आहे ना सरपंच बसेल, काही झालं तर मग अंगावर घेतो मी. तू काय टेन्शन घेतो. नाही बा तुम्ही मागच्या वेळेस असंच म्हणा बाबा माघार घेतून काही नाही बाबा. बघता सारे निघून जातात, सारे अंग शकतात नुसतं. खायला का तू काल्या रट्टे. अरे कालू असं नाही म्हणणार ना, हे शांतारामची जबान आहे ना. काय विषय आहे काल्या का. त्यावरती रट्टे आम्ही खाऊ बस. कर रे कालू तेवढं काम कर. बरं फक्त आजची रात द्या तुम्ही. उद्या म्हणजे पुरा काला चिठ्ठा त्याचा तुमच्या हजर तुमच्या बस. झाला का. हो काढ मग काळा चिठ्ठा. चाल मग. बस एका रात्री तुम्हाला पता देतो. हो दे. चाल मग येतो आम्ही. हो या.